शमीपत्राच्या झाडाला मराठीमध्ये काय म्हणतात? खरं शमीपत्राचं झाड कसं ओळखायचं? शमीपत्राचं रोप विकत घेताना काय लक्षात ठेवावं? या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, श्रावण महिना चालू आहे. या महिन्यात लोक शमीपत्राचं झाड देवाच्या पूजेसाठी वापरतात, पण त्यांना या काही महत्त्वाच्या गोष्टी माहितीच नसतात. तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघू. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धावट व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काहीही कळणार नाही. शमीपत्राच्या झाडाची ओळख कशी करावी हे सांगतो, पण त्याआधी या चॅनलवरती नवीन आले असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. शमीचं झाड ओळखताना काही गोष्टींचा विशेष खात्री घ्यावी. 1. त्याचे पानं फारच बारीक आणि एकदम लहान जोड्याजोड्याने असतात. प्रत्येक पत्र लहान व लंबट असतं. पाने हिरवट निळसर असतात, पण थोडीशी पिवळसर झाक असते. ते उन्हात गेल्यानंतर कळते. त्याच्या पानाकडे लक्ष द्या, कारण ते बारीक आणि एकदम लहान असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे त्याची फांद्या. झाडाच्या फांद्या काटेरी असतात. काटे बारीक असतात आणि तीव्र असतात, आणि ते काटे आपण सहजपणे आपल्या हाताने तोडू शकतो. आता झाडाचा आकार कसा असतो ते बघा. झाड मध्यम उंचीचं असतं, जवळपास 5 ते 10 मीटर. झाडाचं खोड राखाडी रंगाचं असतं आणि थोडं खडसर असतं. त्याला फुले किंवा फळे येतात का? हे बघा, लहान लहान पिवळसर फुले असतात. फळ म्हणजे बारीक शेंगा येतात ज्यामध्ये बिया असतात. या शेंगा वाळल्यावर गोडसर वास येतो. त्याचं मूळ कसं असतं ते बघा. याची मूळ खोलवर जातात, त्यामुळे हे झाड कोरड्या भागात सुद्धा वाढू शकतं. मित्रांनो, शमीचं रोप विकत घेताना काय लक्षात ठेवायला हवे आणि त्याचे फायदे काय काय आहेत, आता ते गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे. सोबतच शमी झाड लावण्यासाठी योग्य वेळ आणि कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. खऱ्या झाडाची ओळख. बारीक लोक म्हणजे बरीच लोक अशी असतात जे शमीचं बारीक झाड बघतात आणि कुठलंही झाड उचलतात, पण ते चूक करतात. बरीच लोक शमीऐवजी सिमसम किंवा बाभळी विकत घेतात. आता हे सुद्धा मार्केटमध्ये मिळते, आणि काही लोक पैशासाठी असे चुकीचे झाड विकून तुमची फसवणूक करू शकतात. खऱ्या शमीच्या झाडाला काटे असतात आणि पाने फार बारीक असतात. प्रसिद्ध नर्सरीमधून घ्या किंवा सरकारमान्य रोपटे विक्रेत्याकडून घ्या, कारण ते तुम्हाला कधीही फसवणार नाही. जर तुमचा ते पर्याय नसेल तर ते झाडाची तपासणी करूनच घ्या. त्याची मुळे हे हेल्दी आहेत का ते बघा, कारण कुंडीत मुळे फार गुंतल्या नसाव्या, त्यामुळे ते झाड वाढू शकणार नाही. मूळ हे कुजलेली किंवा काळपट अजिबात घेऊ नका. ओलसर असू नये. त्याची उंची कमीत कमी 1 ते 2 फूटपर्यंत असायला हवी. रोपाचं वय कमीत कमी 6 महिन्यापर्यंत असावं, किंवा 3 महिने असेल तरीही चालते, पण त्याखालचं घेऊ नका, ते झाड जळू शकतं. पाने आणि फांद्या पाहताना पाने हिरवट निळसर असावी, जास्त पिवळी नको. झाडावर काही फुलं किंवा शेंगा असतील तर ते अधिक आपल्यासाठी चांगलं असतं. आता या झाडाला लावण्यासाठी शमी झाड लावण्यासाठी योग्य वेळ आणि काळजी कोणती घ्यायला पाहिजे हे बघा. झाड लावण्यासाठी कालावधी जे चालतो ते जून ते सप्टेंबर पावसाळ्यामधीलच लागतो, कारण या वेळेला तो झाड खूप फास्ट ग्रोथ करतो. त्याच्यासाठी जागा पाहिजे असेल तर उन्हाळी वाऱ्यांची चांगली देवाणघेवाण असली अशी जागा बघा, म्हणजे जिथून वारं वगैरे येतं अशी जागा बघा. त्याच्यासाठी माती मध्यम काळी किंवा वालुकामय माती चालते. पाणी त्याला खूप जास्त नको, आठवड्यातून 1 किंवा 2 वेळाच द्या. त्याला आता खतं कोणतं टाकायचं तर खताची फार गरज नाही, पण तरीही तुम्ही त्याला सेंद्रिय खत किंवा गोबर खत टाकू शकता. आता याचा बऱ्याच कालावधी लागतो त्याला पूर्णपणे वाढण्यासाठी, पण तुम्ही त्याची छाटणीसुद्धा करू शकता. दर 4 ते 6 महिन्यात हलकी छाटणी करा, जेणेकरून झाडे वाढत राहील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सावधगिरी काय बाळगावी. मुळाजवळ पाणी साचू देऊ नका, त्याने झाड कुजेल, आणि हे खूप जास्त मोठी गोष्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही त्या झाडाला विकत घेऊ शकता किंवा त्या झाडाचे पालन पोषण करू शकता. शमी वृक्षाचे अनेक फायदे सुद्धा आहेत. हे औषधी बनवण्यासाठी सुद्धा उपयोगी येते. याच्या सालीपासून विविध आयुर्वेदिक औषध तयार होतात. उदाहरणार्थ मधुमेह, त्वचा विकार यांच्यासाठी. पर्यावरणात सुद्धा हे हवा शुद्ध करते. कमी पाण्यात टिकतो. जमिनीची धूप थांबवतो. धार्मिक पूजा, यंत्र उपायामध्ये याचा बराच उपयोग केला जातो. पशुखाद्य सुद्धा शमीच्या शेंगा आणि पाने जनावरांना खाऊ घाललं जातं.
मित्रांनो, आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्ही जर कुठे झाड विकत घ्यायला गेला असाल तर तुमची फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता? काटेरी झाडच घ्या. जर झाडाला काटे नाही तर ते शमी नसण्याची शक्यता असते. किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन त्याचा फोटो बघून त्याची तुलना करून झाड घेऊ शकता. किंवा थेट शासकीय नर्सरीतून किंवा खात्रीशीर दुकानातूनच घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक कमीत कमी झाली पाहिजे. बघा, हे झाड आपण पूजेत वापरणार आहोत. बरेच लोक महादेवाची पूजा करताना या झाडाचा वापर करतात, तेव्हा त्यांना धार्मिक गोष्टीत कुठल्याही प्रकारची फसवणूक नको आहे. त्यामुळे हे झाड विकत घेताना पूर्ण काळजी घ्या. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि या फुलाबद्दल आणि या झाडाबद्दल मी तुम्हाला अजूनही बरीच माहिती सांगत आहे, ते शांतपणे ऐका. मित्रांनो, शमीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आणि विशेषतः भगवान महादेव शंकर यांच्यासाठी तर याचं स्थान अतिशय पवित्र आणि शक्तिशाली मानलं जातं. खाली महादेवासाठी शमी वृक्षाचं महत्त्व हे सविस्तरपणे मी तुम्हाला आता सांगत आहे. शमी वृक्षाचं महादेवासाठी असलेलं नातं संपूर्ण माहिती बघा. 1. शमी वृक्ष हे पापनाशक असतं. शमी वृक्षाला पापनाशिनी म्हटलं जातं. याच्या पानांनी भगवान शंकरांची पूजा केल्याने सर्व पापांचं क्षालन होतं, असं शिवपुराणात वर्णन केलेलं आहे. शमीचं पान महादेवाला अर्पण करणं विशेष पुण्य मिळू शकतं. जर बेलपत्र, धतुरा, भस्म हे तुम्ही जसं महादेवाला अर्पण करता, कारण महादेवाला हे प्रिय आहे, तसंच शमीपत्र देखील शंकराला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा शमीपत्र शिवलिंगावर अर्पण केलं जातं तेव्हा ते कष्ट, दुःख, काल सर्पदोष, ग्रहदोष यांपासून अनेक दोषांपासून मुक्ती देतो. मित्रांनो, शिवपूजेतील शमीचा उल्लेख एका श्लोकात केलेला आहे. शमीपत्राचं तुलसीह बिलपत्र विशेषतः येते पत्राणी देवेश पूजाय परमफलम या श्लोकात स्पष्ट सांगितलेले आहे. शमीपत्र हे बेलपत्र आणि तुळशीसारखंच शिवपूजेसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी आहे. शमी आणि दशहरा शस्त्रपूजेसोबत किंवा शिवपूजेसोबत महत्त्वाचं असतं. विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्षाचं पान सोनं म्हणून देवाला अर्पण केलं जातं. हे बऱ्याच ठिकाणी केलं जातं. पांडवांनी आपले शस्त्र शमीच्या झाडाला लपवली होती. यामुळे या झाडाला शौर्य, शक्ती आणि शिवसंबंध असलेलं मानलं जातं. त्या दिवशी शमीपत्र शिवलिंगावर अर्पण केल्याने इच्छित विजय मिळतो असे सुद्धा म्हटलं जातं. शनिदोष व उपायांमध्ये शमीचा वापर केला जातो. शमी हे झाड शनिदेवाचे प्रतीक मानले जाते. शनिदोष असलेल्या व्यक्तींनी शमी वृक्षाजवळ महादेवाची पूजा केल्यास तिथे त्यांना शनिपीडा कमी होते. विशेषतः शनिवार किंवा महाशिवरात्रीच्या रात्री शमीपत्र अर्पण केल्याने शिवशंकर आणि शनिदेवांची दोघांचीही कृपा मिळते. शमीवृक्षाखाली शिवमंत्र जप करा. शमीच्या झाडाची ऊर्जा सात्विक आणि संरक्षण करणारी असते. त्याने मन शांत होते, मन मोकळेपणा पूर्ण होतो, ग्रहदोष कमी होतात आणि आपल्याला बरेच फायदे मिळतात. शमीचं झाड घरात लावणं या मागे महादेवाची कृपा उपाय मिळण्याचा आहे. घरात किंवा मंदिराजवळ शमीचं झाड लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. हे झाड ज्या घरात असतं तिथे महादेवाची कृपा, सुख, समृद्धी आणि शांती नांदते. विशेषतः जर झाड रोज जल अर्पण केलं आणि त्याखाली शिवमंत्र म्हटलं तर भक्ताला आध्यात्मिक उन्नती मिळते. शमीवृक्ष यासाठी पूजाविधी महादेवासाठी असते. जसं दैनंदिन पूजाविधी, झाडाजवळ रांगोळी काढा, जल शुद्ध दूध अर्पण करा, शमीपत्र घेऊन ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा, पत्र शिवलिंगावर अर्पण करा. विशेष दिवस आहे महाशिवरात्री, श्रावण सोमवार, दशहरा, अमावस्या किंवा शनिवार. शमीवृक्ष हे केवळ एक वनस्पती नाही तर स्वतः एक शिवतत्व आहे. या झाडाच्या पूजेमुळे फक्त महादेवाची कृपा नव्हे तर ग्रहदोष, शनिपीडा, काळसर्प, आर्थिक संकट, मनशांती सर्व काही साध्य करता येतं. आणि या शमीपत्रामुळे आपल्याला जे काही गोष्ट मिळवायची असेल ते इच्छा मागून महादेवावर अर्पण केली तर ती इच्छासुद्धा लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते.